दंडवत प्रणाम. आणि दररोज सकाळची जी माझी सुरुवात असते ना, ती खरं सांगते अशीच काहीशी छान होते. जेव्हा माझ्या मुली दोन्ही उठतात ना, शिवण्या सर्वज्ञ, तर अगदी इतकं छान खेळतात ना त्या. पण म्हणजे थोड्या वेळासाठी त्यांची भांडणं सुद्धा होतात. असं नाही की त्या एकमेकींशी भांडत नाहीत, भांडतात सुद्धा. पण शिवण्या जी आहे ना, ती खरंच खूप समजूतदार आहे आणि खूप सर्वज्ञाला समजून घेते. म्हणजे सर्वज्ञाने काही जरी केलं ना, तर हां, तू म्हणते ना, तर तुझ्या मनासारखं असं तिचं असतं. त्याच्यानंतर यांचा खेळ चालू होता. मग माझं सकाळी वॉकिंग वगैरे झालं होतं. त्याच्यानंतर मी कोमट पाणी घेतलं, त्याच्यामध्ये 1 चमचा मध टाकला आणि थोडंसं लिंबू टाकलं आणि ते मी पीत होते. आता हे कशासाठी तर जी काही पोटावर चरबी वगैरे असते त्याच्यासाठी किंवा वजन कमी करण्यासाठी सुद्धा तुम्ही हे पिऊ शकता. अगदी पिलं ना तर दिवसभर हलकं-हलकं वाटतं बरं का. आणि म्हणजे थोडीशी चव याची जरा वेगळी लागते. तोंडाखाली नसते त्याच्यामुळे, पण ठीक आहे. तेवढं तर आपण आपल्या शरीरासाठी करू शकतो. तर आमच्या अजून अंघोळ वगैरे बाकी आहे. त्याच्यानंतर मग दादाला जायचं होतं ऑफिसला आणि शिवान्या सर्वज्ञाला सुद्धा भूक लागलेली म्हणून मी मस्त असं शेवयाचं उपीट बनवलं. तर याला मॅगी म्हणतात, म्हणजे मसाला मॅगी म्हणतात. हां, ठीक आहे, मॅगीच म्हणून मी त्यांना खाऊ घालते. त्याच्यानंतर मग मी सुद्धा नाश्ता करून घेतला. मी, शिवानी आणि सर्वज्ञ आम्ही तिघी एकत्रच आणि सोबत नाश्ता करतो. कारण कसं होतं, आपण करता-करता मग त्यांना सुद्धा चारता येतं आणि लक्षात येतं, की बाबा ते किती खातात किंवा खाल्लंय की नाही, ह्या सगळ्या गोष्टी. मग छान असं उपीट वगैरे खाऊन झालं. कन्फ्युज झाली ती काय म्हणायचं. तर हे चौघजण छान असे बाल्कनीमध्ये खेळत होते आणि मग मी बेसिनसमोर उभारली तर मला असं वाटलं, की अरे बापरे! इथं तर किती पसारा झालाय. आणि हा जो काही वरचा सगळा पसारा दिसतोय ना, ती दिवसभर शिवण्या करत असते. मग मी हे सगळं आवरायला काढलं आणि आवरल्यानंतर आणि अगोदर आणि नंतर सुद्धा तुम्हाला मी दाखवते. हे सगळे स्प्रे वगैरे आहेत ते गाड्यांच्या चेनचे किंवा गाड्यांचे बऱ्यापैकी सामान आहे इथं आणि मी तिथंच ठेवते ते सगळं. आता आरसा सुद्धा मी छान असा क्लीन करून घेतला होता आणि वरचं सुद्धा सगळं आवरलं होतं. तर आरसा काय करायचं, कोलिन मारून जो आपला पेपर असतो न्यूजपेपर त्याच्याने जर पुसून घेतला ना तर एकदम चकचकीत निघतो आणि त्याच्यावरती अजिबात कुठलीही डाग पडत नाहीयेत. कारण बऱ्याच वेळा काय होतं, मला असं वाटलं की बाबा नाही आता आपल्याला हे स्वच्छ करायचंय, तर मी लगेचच ते स्वच्छ करायला घेते. पण माझं असं नसतं की नाही बाबा माझं किचनमध्ये काम पडले, ते झाल्यानंतर मी स्वच्छ करेल किंवा बाकीची कामं झाल्यानंतर मग मी शेवटी याला स्वच्छ करेन, असं नाही. दिसले ना ते समोर तर लगेचच ते क्लीन करून टाकायचं असं असतं. मग बाकी कामं किती का पेंडिंग राहिली तरी चालतील. मग त्याच्यानंतर यांना बाहेर खेळायचं होतं. मग या बाहेर खेळत होत्या. आणि इथं बघा सर्वज्ञाला खेळायची होती मोठी सायकल आणि तिथे एक मधमाशी आलेली आणि मोठी सायकल तिला एकटीला खेळता येत नाहीये, पण आणि शिवण्याला खेळायची नव्हती आणि सर्वज्ञाला काही सायकलवरून उतरायचं नव्हतं. तसं तर गोड बोलून यांना घरात घेतलं. घरात घेतलं तर शिवण्या म्हटली मी घरात आली तर मी टीव्ही बघणार आहे. तिला म्हणलं ठीक आहे, पण तू घरात तरी चल. कारण माझी बरीच कामं पेंडिंग होती आणि अशा या पिशव्या वगैरे घेऊन ना आमचा बऱ्याच वेळा खेळ चालू असतो. काय असतं ते भाजी आणायला जाती, कुठं बाहेर जाती, या सगळ्या गोष्टी सुरू असतात. म्हणजे त्या घरात खूप पसारा करतात, पण ठीक आहे ना, त्यांचं बालपण आहे. त्यांना जर नाही पसारा करू दिला तर त्या तरी काय खेळणार ना. आणि एकतर राहतो आपण सिटीमध्ये, मग प्रत्येक वेळी त्यांना बाहेर खेळायला घेऊन जाणं पण शक्य नाहीये. ते दिवसभर घरात खेळतात, मग पसारा तर करणारच ना. आणि आपल्या पसारापेक्षा त्यांचं बालपण महत्वाचं आहे, असं मला तरी वाटतं. कारण पसारा आपण कधीही उचलू शकतो. पण त्याचं बालपण जे आहे ना, ते परत नाही येणार. आणि आमच्या मॅडमला आता डान्स करायचं म्हटलं ना, कुठून एनर्जी येते माहीत नाही. अभ्यास करायची म्हटलं की लगेच खूप सारा कंटाळा येतो. नंतर यांच्या अंघोळ्या होत्या, मग मी यांना अंघोळ वगैरे घालून घेतली. अंघोळ घातली की लगेच आवरायचं असतं. आणि सर्वज्ञाला आमच्यात दररोज एक नवीन ड्रेस हवा असतो, की कारण तिचा बर्थडे असतो म्हणे दररोज. आई माझा बर्थडे आणि मला बर्थडे टूचा ड्रेस पाहिजे. पण ठीक आहे, ती फ्रॉक जी आहे ती घालते सुद्धा. हा जो फ्रॉक आहे सर्वज्ञाने घातलेला, खरं तर तो शिवण्याचा फ्रॉक आहे. आय थिंक पहिल्या किंवा दुसऱ्या दिवाळीला तिच्या आत्तूने घेतला होता तिला. शिवण्याने अजिबात वापरला नाही, कारण तिचं असं म्हणणं की हे कपडे मला टोचतात. मग सर्वज्ञ छान आवडीने घालते. पण एक थोडा वेळ घालते, अर्धा पाऊण तास. नंतर तिलाही नाही कम्फर्टेबल वाटले की ती काढून टाकते मग आपलं शर्ट आणि पॅन्ट. त्याच्यानंतर शिवण्याला पण तेल लावून तिच्या मस्त अशा वेण्या घालून दिल्या. त्या वेण्या तिनं कुठेतरी मोबाईलमध्ये बघितल्या होत्या आणि आई मला असंच कर. म्हटलं ठीक आहे, तसंच करते. मग तेल लावून दिलं, कारण आठवड्यातनं 2दा मी शिवण्याला तेल लावून देते छान मालिश करून. आणि सर्वज्ञाला तर दररोजच असतं. पण सर्वज्ञाचं असं म्हणणं असतं की आई शिवण्याच्या अगोदर तू माझ्या वेण्या घाल.
मग छान असं मस्त दोघींचं आवरून दिलं. अजून पाठीमागे कपडे वगैरे घड्या करायचे तसेच पडले. म्हटलं अगोदर यांचं आवरून देऊया, मग ह्यांना खाऊ पिऊ घातलं की मग मला बाकीची कामं करता येतात. मग आता या मस्त बसल्या होत्या की आई जेवण आणते म्हणून. छान मस्त चर्चा रंगली होती दोघीची. मग मी जेवण आणलं. चपाती, भाजी आणि जवसाची चटणी होती आणि आम्ही तिघींनी छान असं बसून जेवण केलं. आता तुम्ही म्हणाल हो, तर शिवण्या सर्वज्ञ माझी तिखट खातात दोघी पण. आता शिवण्या तर मोठे त्यामुळे ती खातेच, पण सर्वज्ञ सुद्धा लहान आहे तरी सुद्धा तिला तिखट लागतं. संध्याकाळी जेवायला आम्हाला वरण वगैरे नाही चालत, आमटी लागते. जशी आम्ही खातो तशी तेच जेवण ती जेवते. आता दुपारच्या वेळी सुद्धा मी जी चपाती भाजी खाते तेच त्या दोघी खातात. मग कधीतरी मी त्यांना वेगळं बनवते. किंवा मग सकाळी जर वेगळं खाल्लं तर दुपारी चपाती भाजी असते आणि सकाळी जर मग त्यांनी जो आहे तो नाश्ता केला तर मग दुपारी त्यांना वेगळं काहीतरी बनवून द्यावं लागतं. असं असतं. एकदा चपाती भाजी खाल्ली किंवा एकदा एक प्रकारचं अन्न खाल्लं की दुसऱ्या वेळेस ते त्या खात नाहीत. त्यांना वेगळं काहीतरी पाहिजे असतं. म्हणजे 2 वेळा एक जेवण नाही चालत आम्हाला असं. पण छान मस्त आम्ही चपाती भाजी वगैरे खाल्ली, जेवण केलं. नंतर जेवण झालं आणि त्या दोघी मस्त खेळत होत्या. म्हटलं तोपर्यंत पटपट कपड्यांच्या घड्या करून घेते. कारण कपडे धुवायला काही मशीन धुते, पण हा जो टास्क आहे ना तो खूप मोठा असतो. सगळ्यांचे कपडे घड्या करणं, सगळ्यांचे वेगवेगळे लावून देणं आणि परत दुसऱ्या दिवशी मग आहे तेच काम असतं. तर असं मलाच असतं असं नाही म्हणणार मी. प्रत्येक गृहिणीला असतं किंवा प्रत्येक बाईला असतं, की जी जॉब करणारे असो किंवा घरकाम करणारे असो किंवा हाऊसवाईफ असो. आता हे जे कपडे आहेत तर ते मी हाताने वॉश केले होते. प्रत्येक वेळी जे सोफा कव्हर असतात तर ते मी मशीनला वॉश करते. म्हटलं जाऊ दे आज आपण हातानेच वॉश करूया. मग मी सगळे कपडे हाताने वॉश केले आणि जे बाबांचे शर्ट वगैरे असतात ना तर ते कपडे मी शक्यतो मशीनला नाही टाकत, पॅन्ट फक्त टाकते. आणि पांढरे वगैरे शर्ट असतात तर त्याच्यामुळे मग मी ते सगळे शर्ट हातानेच वॉश करून घेते. आता इतके सारे कपडे मी आज धुतले होते. त्याच्यानंतर मग सर्वज्ञाला झोपवलं आणि शिवण्या अभ्यास करत होती. म्हटलं तोपर्यंत आता हे जे पडदा होता ना काल मी काढलेला हॉलचा, तर तो पडदा मला धुवायचा होता आणि पहिल्यांदाच मी याला मशीन वॉश करणार होते. त्याचं नाव आहे, तो अमेरिकन आहे, म्हणजे अमेरिकन पॅटर्न म्हणतात त्याला. हा काय आपल्याला रेडीमेड वगैरे नाही मिळत, तो आपल्याला बनवून घ्यावा लागतो. आणि आम्ही जेव्हा नवीन घर घेतलं म्हणजे गेल्या वर्षी, तेव्हा तो आम्ही शिवून घेतलेला स्टिच करून. कपडा घेतला आणि त्यांच्याकडेच तो स्टिच करून घेतलेला. त्यातून जवळजवळ आम्हाला 3,000 रुपये लागले होते इतक्या पडद्यासाठी. आणि माझं म्हणणं असं होतं की बाबा एका पडद्याला आपण 3,000 रुपये देण्यापेक्षा आपण काय करूया, त्याचे जे रॉड आहे ना तो बसवून घेऊया आणि नॉर्मल कर्टन लावूया. म्हणजे माझं असं म्हणत होतं की एकासाठी इतका खर्च करायला नको, पण खरंच लावल्यानंतर ना तो खूप छान दिसत होता. आणि कपडा सुद्धा खूप छान आहे, म्हणजे टिकाऊ आहे. आणि असा जो अमेरिकन आपण हॉलमध्येच आहे, फक्त आमच्या बाकी रूम मध्ये नाही, पण दिसायला सुद्धा थोडंसं युनिक दिसतं ते. त्याच्यानंतर आता मी विंडो साफ करायला घेतली. तर आता काय होतं, खालच्या मजल्यावर जे आहे ना ते हॉलला बाल्कनी आहे आणि आमच्या फ्लोअरला ती बेडरूमला आहे. त्याच्यामुळे इथं पाणी ओतून साफ नाही करता येत, इथं पुसूनच घ्यावं लागतं. आणि इथं मी पाठीमागच्या ज्या ग्रिल होत्या त्या ओल्या कपड्यांनी व्यवस्थित क्लीन करून घेतल्या. आणि मग जी काच होती ती कोलीने न्यूजपेपरनी छान अशी पुसून घेतली. एकदम मस्त अशी चकचकीत झाली होती. आता दिसते इथं, पण जवळजवळ माझा अर्धा पाऊण तास गेलता तेवढ्यासाठी. कारण या गोष्टी आपण दररोज नाही करत, कधीतरीच करतो. त्यामुळे स्लायडिंग मधली घाण वगैरे सुद्धा सगळी काढून घ्यावी लागते. आता फरशी पुसायला मला बराच वेळ झाला होता, पण म्हटलं आज आठवड्यातून 2दा तर मी हाताने फरशी पुसते आणि 4 दिवस मॉपने पुसते, असं असतं माझं. छान मस्त पटपट फरशी पुसून घेतली मी. आता ह्याच्या बाकीच्या गोष्टी आहेत तर ते मी बाकीचा पसारा आवरत बसल्यामुळे मला आज फरशी पुसायला बराच लेट झाला होता. म्हणजे अगदी दिवस मावळायला आलेला, पण म्हटलं दिवस मावळायच्या अगोदर पटकन फरशी पुसून घेऊया. आणि तिथून 4 रूम आणि बाहेरचाच पॅसेज पुसायचं म्हटलं तरी कमीत कमी अर्धा तास तरी लागतो. जो बाहेरचा दरवाजाचा पॅसेज आहे तो सकाळी सोसायटीवाले पुसून जातात. ते कसं असतं, सगळीकडे मॉप फिरवतात, त्याच्यामुळे मग परत एकदा पुसलं की जरा फ्रेश वाटतं. म्हणजे जेव्हा आपण काही गोष्टी आपल्या हाताने क्लीन करतो ना तर त्याचं समाधान एक वेगळंच असतं. आणि तुम्ही सगळं अख्खं घर क्लीन करा, पण जेव्हा तुम्ही फरशी पुसणार ना तेव्हाच तुमची क्लिनिंग पूर्ण होणार, बरोबर की नाही? कारण त्याशिवाय घरात असा फ्रेशनेस किंवा असं प्रसन्न अजिबात वाटत नाही. फरशी पुसल्यानंतर कसं सगळं काम झाल्यासारखं आणि एकदम फ्रेश, अगदी घर सुद्धा हलकं हलकं वाटायला लागतं. त्याच्यानंतर मग पडदे वगैरे सुद्धा मशीनला धुवून बराच वेळ झालं होतं, पण म्हटलं आता त्याला वाळत घालायला जागा नव्हती, म्हणून हे कपडे अगोदर सुकू दिले. सुकलेले कपडे काढून घेतले आणि मग मी पडदे छान असे वाळत टाकले. आता मशीन मध्ये तर अर्ध्याच्या वर सुकून निघतात, पण त्याला वाळवणं सुद्धा तेवढंच गरजेचं असतं. आणि आता त्याच्यानंतर पडदे वगैरे झाले, इथले कपडे सुद्धा मी नेऊन कपाटात लावले. आणि हिचं काय चालू होतं काय माहिती, आवाज देत होते खाली, कोण दिसतं हिला. वरती आणि चेअरवर ऊन तर चढून इतकं खेळते म्हणून प्रचंड सांगू का पडते काय बाबांना? विचारू नका. काय सांगू बाबांना? ना ना म्हणाय सांगणार, फटके द्यायला सांगणार मी. तुझा बर्थडे ना आज? हा बरं सांगते. नाम काय आणायचं? नाम बिजी बिजी
भजी खायचेत का? आपण करू बनवू मी भजी? नको बाबा आणणार आहेत का? घरचे आवडत नाहीत का? बरं बाबांना सांगते भजी आणायला. बरं झालं का? नाही नाही नको बाबांना इंजेक्शन. आईला करू दे. आईला करू दे का? बरं बाबांना का नको मग? बाबांना त्रास होतो का? बाबांना दुखतोय का? बसतेत का बाबा खाली? उठून उभा राहा, उठ. बाबा बुक्कन पडले का? कुठून पडले बाबा? हात मोडला होता का बाबांचा? हात दुखत होता का? बरं आता नाही पडत बाबा. आता आपण नवीन गाडी घेऊ. ओके बाबांना नवीन गाडी घेऊ. आशला पण घ्यायची का? बरं अजून कोणाला घ्यायची? अक्षय दादा नाही आला, ऑफिसला गेलाय तो. अक्षय दादा येतोय ना मग घेऊन संध्याकाळी. हा म्हणजे अख्खा दिवस असतो पण दिवस कसा जातो कामात ते सुद्धा कळत नाही. आता हिला भजी खायची होती आणि घरी बनवलेली नको होती. तुम्ही मगाच्या व्हिडिओमध्ये बघितलंच. तर बाबा मस्त असे भजी घेऊन आले होते आणि हिचं चाललं होतं भजी खायचं का. म्हणजे हिला घरची भजी नाहीत आवडत. आईने कितीही चांगली केली तरी जे बाबा बाहेरून आणतात तेच भजी खायचे असतात. सेम अशी भजी मी घरी बनवते पण तिचं म्हणणं असतं की नाही बाबांनीच आणलेले मला खायचे. नंतर संध्याकाळच्या वेळी आमचं जेवण वगैरे झालं आणि मस्त आम्ही बसलो होतो गप्पा मारत. आणि आता आमच्या शिवण्याचं गाणं ऐकत किती छान गाणं म्हणते. म्हण की नाही म्हण. बरं नाही शूट करत म्हण. म्हण की असू दे शूट करू काय होते म्हण. म्हणजे सगळ्यांना कळेल ना शिवण्या आमची किती छान गाणं म्हणते ते. हा म्हण म्हण. म्हण म्हण. झालं तुला काय? चला तर मग आमची मस्ती अशी सुरू राहणार. आणि असा माझा बिझी दिवस होता. आजच्या बिझी दिवसाचं रुटीन होतं. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटूया लवकरच अजून छान छान नवीन व्हिडिओ.